मी विवेकानंद गिरगाळे पाटील, संचालक किसान ॲग्रोटेक, विमानतळ रोड नांदेड, किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य ॲग्रोटेक सोंटाणा फाटा भोकर. आज शिराडूंचे शेतकरी आहेत. नमस्कार. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा. रामेश्वर नारायण काळोदे शिराडून. आम्ही हे जे औषध नेले हे शिकारी कंपनीचं शिकारी नावाचं, आमच्या हळदीला उन्नीचं प्रमाण भरपूर होतं. आम्ही औषध सोडल्या त्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी असं जाऊन बघितल्या वावरामध्ये की अशा उन्ह्या बेडमध्ये आम्हाला मरून पडलेल्या दिसल्या. बेड हुमणी जेवढी होती तेवढ्या बेडच्या बाहेर मरून पडलेल्या दिसल्या. केव्हा सोडलं होतं बंधू हे औषध? ही आम्ही औषध सोडून 8 दिवस झाले साहेब. बरं, 8 दिवस झाले. 8 दिवसाखाली औषध सोडलं होतं. आणि औषध सोडल्याच्या नंतर किती दिवसाच्या नंतर लगेच ते हुमण्या येऊन मरून पडले? 2 दिवसातच आम्हाला दिसल्या. 2 दिवसात. कारण सर्वात प्रथम सर्व महत्वाचं कसं आहे, आता तुम्ही म्हणसाल की पाऊस तर भरपूर झाला आणि हे औषध काम घेसा. पहिला पाऊस भरपूर होता. हो, पहिलं काय म्हणजे आम्हाला कुठं बसू लागली की मधीन काय नाही की जाऊन. नंतर ज्यावेळेस आम्ही औषध सोडले की नाही त्यावेळेस औषध सोडल्याच्या नंतर आम्ही 2 दिवसाला बघितल्या आता उन्नीचं प्रमाण भरपूर आमच्या वावरामध्ये निघालं आणि सगळ्या हुमण्या मरून पडल्या. सगळ्या मरून पडल्या. सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की आज सगळेजण परेशान आहेत. का परेशान आहेत? कारण 12 ऑगस्ट पासून आज तारीख आहे आपली, मला वाटतं 23 ऑगस्ट 23 सप्टेंबर आहे. म्हणजे जवळपास 1.5 महिना झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे. आपण जर केमिकल औषध कुठलेही वापरले असते मार्केटमध्ये तर ते काय झाले असते माहिती आहे का? सगळे केमिकल औषध जसं पाणी पडलं तसं वाहून गेले. त्या जागी आम्ही शेणखताच्या ज्या दिवशी ट्रॅक्टर सोडली होती त्या जागी एवढं उन्नीचं प्रमाण या औषधामुळे बाहेर निघालं की असं भरपूर निघालं. भरपूर उन्ह्या बाहेर येऊन पडल्या. कारण कसं आहे, सर्वात महत्वाची ज्या काही शेतकऱ्याने शिकारी कंपनीचं औषध सोडलेलं नाही त्याचा शेतकऱ्याची मी म्हणतो अंदाज ह्या वर्षी उन्नीनं हळदच होणार नाही. म्हणजे हुमणीचा खूप प्रमाण आहे, पाऊस जास्त झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे की हे काय काम करायला पावसात सुद्धा. कारण हे जे आहे ना याच्यात भाऊ, हे ईपीएन आहे. ईपीएन म्हणजे एंटोपॅथोजेनिक निमॅटोड आहे. तो एक बॅक्टेरिया सारखा जो हे आहे त्याच्यामध्ये जीवाणू आहे. हे आम्ही एकरी 1 बॅग सोडले असत. एकरी 1 बॅग सोडली. एकरी 1 बॅग. तर तुमची किती हळद होती? आमची 3 एकर हळद होती आणि 3 बॅग सोडले. 3 एकरला 3 एक तुम्ही सोडले. कारण याच्यामध्ये ईपीएन नावाचा जो आहे तो जीवाणू आहे. तो जीवाणू काय करतो, जमिनीमध्ये जातो आणि पुऱ्या जेवढी जमीन आहे की त्या पुऱ्या शेतामध्ये सगळीकडे फैलते. आम्ही पहिलं बी औषध ते घोआस्तर हे ते सोडित गेल्या पण त्याच्याने काय आम्हाला फरक झाला नव्हता. गेल्या वर्षी आम्ही सोडले होते घोआस्तर. मार्केटच्या बरेचसे आपण सोडले होते, त्याच्याने काही झालं नव्हतं. टी पॉइंटचं औषध नेऊन आम्ही जे सोडलो त्याचा आम्हाला, कारण हे सर्वात महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं भरपूर हळदीला रिझल्ट बी आहे. तुमच्यापासून औषध नेलेले भरपूर सगळं काय आहे बघा. येस. म्हणजे हे ईपीएन जो आहे याच्यामधला एंटोपॅथोजेनिक निमॅटोड, भलेही जरी पाऊस असेल तो काय करतो, जमिनीत जातो आणि जिथं जिथं काय हुमणी आहे अशी शोधते. शोधून काय करून टाकते, त्याला मारते, मारून खाते आणि खाऊन त्याला काय करते, त्याचा अन्न बनवते आणि त्याची ईपीएनचे जीवाणू होते शिकारीचे जीवाणू पुऱ्या शेताने जातात. म्हणून याला जे नाव ठेवलं शिकारी. शिकारी का मतलब ये है की ढूंढ के मारना. ऐसा कार्यक्रम चांगला आला बघा ह्याचा. येस. आता तुमच्यासोबत जे आलेले आहेत गावातले बंधू, त्यांचं नाव काय? ते जे रामपाल डागळे साहेब पण आलेले आहेत बंधू. आम्ही मारल्यामुळे ते औषध फलाण्या दुकानावर हाय चला पुन्हा देतो म्हणून आलो. तरी किसान ॲग्रोटेक विमानतळ रोड नांदेड हे तुम्हाला नांदेड औषध भेटेल. सोंटाणा फाटा भोकरला बी औषध भेटेल. निळा रोडला पण भेटून जाईल. खाली नंबर दिलेलाच आहे. तुम्हाला हे औषध जर पाहिजे असेल, हुमणीचा प्रादुर्भाव जर जास्त झाला असेल तर हे औषध सोडायला काही हरकत नाही. तर मी मोबाईल नंबर सांगतो 98 34 24 65 32. परत एकदा मी नंबर सांगतो 98 34 24 65 32. हे औषध घ्या आणि सोडा. कारण सर्वात महत्वाचा रोल हुमणीला कंट्रोल करणे आहे. जर हुमणीला तुम्ही कंट्रोल नाही केला तर हे किती हळद चांगली दिसू द्या, खालून प्रॉब्लेम, खालून सगळं तुमचं नुकसान होऊ शकते. धन्यवाद.